श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री येत आहे. महाशिवरात्रीविषयी 3-4 व्हिडिओ मी अगोदरच टाकलेले आहेत. अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावं असं मला वाटलं आणि अजून वेळ गेलेली नाही आहे. उद्या 12पर्यंत आपल्याला वेळ आहे. तर उद्या 12 वाजता आपल्याला एक सेवा करायची आहे. त्या सेवेमुळं आपल्या घराला कुणाची नजर बाधा लागली असेल, करणी असेल, नजर असेल, आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडत असेल सारखं, म्हणजे लागलं असेल किंवा लागू नये, जे काही आपल्यावर वाईट संकट असतील, वाईट शक्ती असेल, ते निघून जाण्यासाठी एक तुम्हाला सेवा करायची आहे. आणि हे महाशिवरात्री दिवशी आपले शंभू महाराज, शंकरदेव इतके प्रसन्न असतात की त्या दिवशी कुठलीही सेवा केली, कुठलेही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला 100% मिळतेच. आणि हा जागृत दिवस आहे, त्यामुळे या दिवसाची सेवा केलेली वाया जात नाही आहे. म्हणून आपल्याला काय करायचं सॉरी म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास पण पकडायचा आहे. अगदी मी तुम्हाला पण म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तुम्हाला काही नाही जमलं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्राचा जप करत राहा. रुद्राभिषेक नक्कीच करा. जर कुणाला शक्य नसेल तर, काही शक्य नसेल तर ओम नमः शिवाय असं दिवसभरात म्हणत राहा. या महाशिवरात्रीच्या दिवशी वाईट बोलू नका. आपल्यापासून कुणाला त्रास होईल असं वागू नका. वागू नका. कुणालाही आपण त्रास द्यायचा नाही आहे. शक्यतो आपल्याला या दिवशी चांगल्याच गोष्टी करायचं आहे. आणि कसं असतं बघा, सर्व काही चांगलं चाललेलं असतं, पण विनाकारण कोणीतरी आजारी पडतं. काहीच कारण नसताना घरामध्ये भांडणं होतात. असं एकाकडे आपल्याला वाटतं की कोणी माझ्या घराला काय करून ठेवलं का, मला काही कोणाची नजर लागली का, असं वाटतं. हे सगळं निघून जाण्यासाठी तुम्हाला एक साधी सरळ सेवा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तीळ. काळे तीळ तर सर्वांच्या घरी असतातच. नसतील तरी तुम्हाला आत्ता म्हणजे जेवढ्या जणांपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पोहोचला आहे त्यांनी हा उपाय नक्की करा. काळे तीळ नसतील तर तुम्ही उद्या सकाळी घेऊन या. तुम्हाला काळे तीळ लागणारे आहे. आणि ते काळे तीळ काय करायचं आहे माहिती का, दुपारी शार्प 12 वाजता ही सेवा करायची आहे. शार्प 12 वाजता नंतर आपल्याला म्हणजे दुसरे कुठल्याही टायमाला ही करायची नाही आहे. फक्त 12 वाजताच करायची आहे. तर काळे तीळ घ्यायचं आहे. जसं आपण चिमूटभर म्हणतो ना, चिमूटभर मीठ असं चिमटीमध्ये तुम्हाला पकडायचं आहे. चिमटीमध्ये तुम्हाला ते पकडायचं. चिमूटभर मीठ आपण कसं घेतो त्या प्रकारे. तर आपल्याला 14 वेळेला आपल्याला 14 चिमूट आपल्याला तीळ घ्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हातावर 14 चिमूट आपल्याला तीळ टाकायचे, काळे तीळ. तर 1, 2, 3 असं 14 चिमूट आपल्याला काळे तीळ घ्यायचं आहे. आणि ते तीळ आपल्याला म्हणजे कुणावरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळायचं आहे. आणि सरळ आपण आपल्याला नजर कसं काढतो तसं मूठ पकडून आपल्याला नजर काढायची आहे. नजर काढत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. असं 7 वेळेला आपल्याला ती नजर काढायची आहे. 7 वेळेला वरतून खाली, परत वरतून खाली, परत वरतून खाली, असं आपल्याला 7 वेळेला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला ती नजर काढायची आहे. आणि घराबाहेर तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे. वाटी किंवा कुठलंही पात्र तुम्ही स्टीलचं ठेवलं तरी चालेल. आणि एका व्यक्तीवरून झाल्यानंतर त्या वाटीमध्ये ते तीळ टाकायचं आहे. आणि घरामध्ये येऊन हात पाय तोंड पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे, चूळ भरायचं आहे. परत 14 चिमूट तीळ घ्यायचं आहे. परत दुसऱ्या व्यक्तीवरून एका वेळेस म्हणजे 14 चिमूट तीळ एका वेळेस एका व्यक्तीवरूनच ओवाळायचं आहे. तुमच्या घरात 4 व्यक्ती असतील तर 4 वेळेला तुम्हाला 14 चिमूट घ्यावं लागेल. आणि 5वी वेळ म्हणजे आपल्या घराचा पण उतारा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे घरावरून पण 7 वेळेला सगळ्यांचं झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला 7 वेळेला वरतून खाली असं श्री स्वामी समर्थ किंवा
ओम नमः शिवाय नामाचा जप करत तुम्हाला नजर काढायची आहे. आणि प्रत्येक वेळेला बाहेरच्या वाटीमध्ये तीळ टाकायचं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ म्हणजे पाण्याने धुवायचं आहे. नंतरच दुसऱ्या व्यक्तीची नजर काढायची आहे. तर हे नजर काढल्यानंतर आपल्याला ते सर्व एकत्र केलेले तीळ आपल्याला खाली जिथे कुणाला त्यापासून कुणाला त्रास होणार नाही या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे. म्हणजे समजा 3 रस्त्यावर किंवा 4 रस्ते असतात किंवा डस्टबिनच्या बाजूला असं मोकळ्या ठिकाणी ते तुम्हाला टाकायचं आहे. पण हे एक लक्षात घ्या की त्याच्यामुळे कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. आपण काय करत असतो सेवा, आपलं चांगलं होण्यासाठी आपण सेवा करतो, पण आपलं चांगलं होऊन दुसऱ्याचं वाईट व्हावं किंवा आपल्यावरचं दुसऱ्यावर जावं याच्यासाठी आपल्याला सेवा करायची नाही. म्हणून कुठलीही सेवा करत असताना आपण चांगल्यासाठीच करतो, पण ते आपलं चांगलं करत असताना त्याचा परिणाम वाईट दुसऱ्यावर होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. तर ते कुठेच कुणालाही त्रास होऊ नये किंवा कुणालाही काही वेगळं वाटू नये. आपल्या घरातली नजर वगैरे काढल्याने दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकले असं करायचं नाही आहे. आपल्याला सगळं चांगलंच करायचं आहे, आपल्यासाठीही करायचं आणि दुसऱ्यासाठीही करायचं आहे. तर चांगल्या मोकळ्या ठिकाणी हे तुम्ही नेऊन टाकायचं आहे आणि परत घरी आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि देवापुढे नतमस्तक व्हायचे, श्री स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आहे आणि देवाला श्री स्वामी समर्थाला जे तुम्ही कुणाला मानता त्यांना नतमस्तक व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, आजचं मी जे सेवा म्हणजे आजचं मी जे नजरबाधा काढलेलं आहे त्याचं फळ मला मिळू दे आणि माझ्या घरावरची नजरबाधा, करणी बाधा, नजर दोष जे काय असेल तर निघून जाऊ दे आणि सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहू दे अशी प्रार्थना देवाला करायचं आहे आणि नतमस्तक होऊन अशा प्रकारे ही प्रार्थना करायचं आहे. आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून ही थोडासा 5 मिनिट जप करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. सगळं निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरातली बाहेर निघून जाऊ दे आणि पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या घरात येऊ दे. सगळ्या गोष्टी सकारात्मक होऊ दे. नकारात्मकता माझ्या घरातली सर्व निघून जाऊ दे. सगळ्यांचं आजारपण निघून जाऊ दे अशी ही प्रार्थना करायची आहे. आणि स्वामी समर्थांना आणि भोले शंकराला आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे, प्रार्थना करायची आहे. हे झाले छोटासा उपाय आहे. काहीच तुम्हाला वेळ लागणार नाही, काही पैसे लागणार नाही आहेत, कुठला जास्त तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. आणि शक्यतो आज म्हणजे उद्या तुम्ही जेवढ्या जमतील तेव्हा तुम्ही सेवा करा, दिवसभर नामस्मरण करा, यूट्यूबवरती लावून ठेवा. आपला शिवलीलामृत पूर्ण लावा किंवा त्यामधला 11वा ग्रंथ लावा. आपलं महामृत्युंजय मंत्र लावा, ओम नमः शिवायचा मंत्र लावा. सतत दिवसभर शक्य होईल तेवढं देवाच्या नामस्मरणामध्ये वेळ घाला. चला, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.